श्री स्वामी चरित्र सारामृत 6वा. श्री गणेशाय नमः. धरुनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वद्विती. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण येसे कोणी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परिभावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. एशा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालूनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हवं आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलट कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासे सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.